हा पेपर पॅटर्न आहे. पहिलं या घडीवर फोल्ड केलं, मग पट्टीच्या साहाय्याने मधल्या डाचावर ठेवून 1.5 सेंटीमीटर पलीकडे घेतलं आणि उरलेला भाग कागदाचा रेस्ट केला. सेम प्रोसिजर हा तिरका जो मोठा डाच आहे त्याच्यावर फोल्ड केला, परत पट्टीच्या साहाय्याने उरलेला भाग कागदाचा रेस्ट केला 1.5 सेंटीमीटर, पट्टी काढून टाकली. अशा तऱ्हेने हा दुसरा डाच स्टेपल झाला. ठीक आहे. आता हा तिसरा डाच ह्या रेषेवर करू नये. ठीक आहे. मधल्या डाचाला एक बोट ठेवावा आणि हे दोन्ही एकमेकांना ज्या रेषेत छेदतील तिथे कागदाची घडी घालायची. सेम परत पट्टी ठेवून 1.5 सेंटीमीटर पलीकडे ठेवून रेस्ट करून अशा पद्धतीने स्टेपलिंग करून घ्यावे. स्टेपलरच्या साहाय्याने त्याला पिन्स मारून फिक्स करून घ्यावे.